नाही ते लोक. आणि तुम्हाला आणखी एक सांगते बघा, आता इथल्या दलित वस्त्यामध्ये महारामांगाला राहणार आपल्या इथं. बाकीच्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी वेगळे शिष्य लोक आहेत, पण इथं महारामांगा येतात. महारामांगातले लोक म्हणजे त्यातले महाराज माणसं तर बौद्ध धर्म पाळणार आहेत. बरोबर आहे का ना? बौद्ध धर्मामध्ये तर मी दारू पिणार नाही, बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञा सांगितल्यात. तिथे घेते तर तिकडे जाऊन पिते. येऊन घेते. काय सांगायचं मग आपल्या वस्त्यामध्ये तुम्ही कवचट मला तुम्ही सांगा बघा. नाही नाही, मग हे चुकीचं आहे का नाही? आपण धर्म पाळतो का नाही? मग तिथं कुठे धर्म जाते दारू पिताना? तुम्ही मला सांगा एखाद्या, आता तुम्ही आणखीन एक लक्षात घ्या, समाज मंदिर असेल, शाळा असेल, दवाखाना असेल, ग्रामपंचायत असेल, पब्लिक प्लेस असेल, आड बाळ असतील, काय जे असतं पब्लिक प्लेस मध्ये म्हणजे सार्वजनिक ठिकाण असतं, तिथं बेकायदेशीर असू की कायदेशीर असू कसलीही दारू विकता येत नाही असा कायदा सांगते. आणि दलित वस्त्यामध्ये समाज मंदिरापुढं, शाळाच्या पुढे जर कोणी दारू विकत असते त्याचे व्हिडिओ काढा, त्याचे फोटो काढा, तुम्ही आम्हाला टाका, व्हॉट्सअपला टाका, सरपंचाला यांना भेटा की आमच्या ह्या. आता तुम्ही सांगा एखाद्या मंदिराच्या जवळ, समजा एखादं मारुतीचं मंदिर असू द्या, राम मंदिर असू द्या, काय असू द्या, तिथं दिली जाऊ शकते का दारू? मग हा भेदभाव कसा आहे दलित वस्त्यामध्ये? म्हणजे हे अगोदरच गरिबीनं हिंसाचारानंतर असतं पुन्हा जास्त. मग हे डिस्क्रिमिनेशन, हे हा भेदभाव नाही पाहिजे. कुठल्याच धार्मिक स्थळ, मग मंदिर असो, मस्जिद असो, शाळा असो, विहार असो, आगेरे असो, काही असो, अशा ठिकाणी दारू, कुठलेही नशा आणणारे पदार्थ विकता येत नाहीत. आता तुम्ही म्हणता की आम्हाला काहीच कळू देत नाही.